हे शिवा टेम्पल आहे. 3000 वर्षापूर्वीचं मंदिर. इथून जाण्याचा रस्ता आहे. आम्ही रिक्षाने आलो, पण आता इथून चालतच जावं लागणार. खरंच महादेवांना भेटायची इच्छा अशी आहे ना की मन समजत नाही की कुठून कसं जायचं. उत्सुकता एवढी वाटते ना, बस आता शिवा दिसणार. हे आता आम्ही चाललो, उतरण आहे पूर्ण. आणि हा नजारा बघू शकता. खूप उत्सुकता वाढली आहे महादेवांना भेटायची. किती छान वाटते बघा. काय झाडं आहेत. कुठे? खूप छोटा रस्ता आहे जायला आतमध्ये. इथे गाडी येऊ शकत नाही, म्हणून आम्ही रिक्षा बाहेरच ठेवली. आणि खूप छान वाटते हां. आणि या टेम्पलचं नाव आहे नीरपुतूर शिवा टेम्पल. नीरपुतूर शिवा टेम्पलमध्ये आम्ही आलो आहोत. आणि खरंच महादेवांची लीलाच एवढी आहे ना. आणि अशा ठिकाणी राहतात ना की तिकडचं वातावरणच वेगळं असतं. हे काय मग काय सगळं हे कर ना, नाही होत तेवढं सगळं. रिक्षा आणले तिथे त्याला ते आणले, पण कसं फायनली आलो आम्ही शिवाकडे. ये मंदिर है ना 4000 ईयर ओल्ड है, शिवा टेम्पल. पता है ना? हाँ, मैंने मोबाइल में देख लिया. हाँ ना. हाँ हाँ. हे काय काढते कशाला? हे माझं शिवा टेम्पल आलं आहे. आणि फायनली आम्ही आलो आहोत महादेवांकडे. हे पाणी आणि हे मंदिर खूप प्राचीन मंदिर आहे. 4000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि हे मंदिर पूर्ण पाण्यामध्येच असतं 12ही महिने, कधीही जा. खूप छान वाटतं, भारी. फायनली मंदिराकडे आलो होतो आम्ही. हे तलाव आहे. हां हां. त्यांच्याशिवाय एंटर नको करा. हे शिवा टेम्पल आहे बघा, प्राचीन, खूप प्राचीन मंदिर आहे. बोर्ड दाखव.
एकदम जुनं मंदिर आहे. कौलाचं घर असल्यासारखं मंदिर आहे हे. म्हणजे जुन्या काळात कसं कौलांचं घर असायचे तशा टाईप. ॲक्च्युली काय बोलायचं ते सुचतच नाही आहे मला. पूर्ण शब्द एकदम सुन्न पडले आहे. म्हणजे शब्दच सुचत नाही आहेत अजिबात. इतकं छान वातावरण आहे. हा मेन एंट्रन्स आहे महादेवांचा. കുഴപ്പമില്ലല്ലോ. ഇനിയിപ്പോ രണ്ടാമത് കൂടെ ചുറ്റി നടത്തിക്കാൻ ബുദ്ധിമുട്ടാണ്. ഞാൻ ചെയ്യണില്ല. നീ ഒരാഴ്ചയെ അവിടെ ആരാമാർക്കത്തെ അതിനിട്ടുണ്ടായിരുന്നല്ലേ ശ്രദ്ധിച്ചില്ല. അത് പ്രദക്ഷിണ വഴി നയിച്ചിട്ടുണ്ട്. അത് നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചില്ല. നിങ്ങളവിടെ അവിടെ ഇപ്പൊ ഇവര് വരുന്നത് തൃശ്ശൂർന്നാ. എനിക്ക് നിങ്ങളെ മുഖത്ത് നോക്കി പറയല്ല. മാന്യമായ പെരുമാറ്റാക്കി ഇടഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ പടക്കാണ്. അല്ലെങ്കിൽ മാന്യം 100% ഉണ്ടാവും. ഇവർക്ക് പാനിട്ട് കയറാൻ പറ്റുമോ? ഞാൻ കൊണ്ടുവരാം. അല്ലേ തൃശ്ശൂർക്കാരെ പരമാവധി മര്യാദ ഉള്ള ആൾക്കാരാ. ഇടഞ്ഞു കഴിഞ്ഞാലോ കര പോയി തല്ലും. അത് കളി വേറെ. ആൾക്ക് മുണ്ടുകൊടുക്കാൻ അത് തൃശ്ശൂരല്ല. അത് മുഖലാവ് നോക്കിട്ട് എന്റെ മുഖഭാവം കണ്ടിട്ട് പറഞ്ഞാണ് ഞാൻ. ഉള്ളുവാ हाय गाईज, आम्ही आलो आहोत नीरपुतुरमी शिवा टेम्पलला. आणि हे टेम्पल खूप सुंदर अतिशय शांत वातावरणामध्ये आहे. आणि हे शिवलिंग आहे, पुराण शिवलिंग आहे. आणि हे 12ही महिने पाण्यामध्ये शिवलिंग असतं. आणि असं दर्शन करण्यात भाविकांची जास्त गर्दी नसते. इथे खूप शांत वातावरण आहे. कारण का हे बऱ्याच जणांना माहितीच नाही आहे हे शिवलिंग आहे कुठे. तर आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातूनच माहिती पडलं, म्हणून आम्ही इथे आलो आहोत. आणि तुम्हाला तो व्हिडिओ तर शेअर करणारच आहोत.
पण हे खरंच खूप शांत वातावरणात आहे. हे आहे तलाव आणि हे मंदिर आहे. कौलारू घरं असतात ना, सेम तसंच मंदिर आहे. एकदम छोटंसं आणि खूप सुंदर, अतिशय सुंदर मंदिर आहे. आज आम्ही दोघं ना खूप म्हणजे खूपच खुश आहोत, कारण का आम्हाला शिवाचं दर्शन भेटलं एकदम जवळून आणि ते पण प्राचीन मंदिर आहे. त्याच्यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत आज. चला बाबा, इथे आलो तर काहीतरी आम्हाला दर्शन भेटलं, कारण की सगळीकडे जातो ना तिथे खूप गर्दी, देवाचं दर्शन नीट बघायला भेटत नाही, म्हणजे देवसुद्धा नीट बघायला भेटत नाही. लगेच हे करतात चला उठा. पण इकडचं मंदिरामध्ये ना टायमिंग आहे, सकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंतच इथे टायमिंग आहे सकाळी, आणि पौर्णिमेच्या टायमाला संध्याकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत टायमिंग आहे. म्हणजे हे 24 तास या असं ओपन नसतं मंदिर. तर तुम्हाला यायचं झालं, इथे व्हिजिट करायचं झालं तर सकाळी तुम्हाला 6:30 ते 9:30 वाजेपर्यंतच यावं लागेल, त्यानंतर नसतं. आणि इथे व्हिडिओज वगैरे काढून देत. जर तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही नीर पुतूर टेम्पल, पुतूर सिटीमध्ये, पुतूर सिटी नाही आहे, पुतूर विलेज आहे, जे त्रिसूरपासून 70 किलोमीटर लांब आहे. तर आम्ही पहिला स्टे केला आहे त्रिसूरला, आणि तिथून 70 किलोमीटर आम्ही आतमध्ये आलो आहोत, आणि तेव्हा आम्हाला हे महादेवांचं टेम्पल भेटलं. तर नीरपुतूर असं नाव आहे. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा, तुम्हाला खूप शांत वातावरण भेटेल आणि मन प्रसन्न होईल. आम्ही आलोत, आम्हाला खरंच खूप हॅपी वाटतो आहे. म्हणजे एक फिलिंग येते ना की शिवाला भेटल्यावर, तशी फिलिंग तुम्हाला येईल. सो तुम्ही नक्की या, व्हिजिट करा. इथे हेच सांगणार की असे मंदिरं असतात ना, ते खरंच व्हिजिट कर. तर सागर, महादेवांची पूजा केली, तुला कसं वाटलं? छान वाटलं, खूप छान वाटलं. आणि खरंच आम्ही एवढं प्रसन्न वातावरण आहे ना, आणि खूप आम्हाला खूप एकदम म्हणजे शब्दात बोलताच येणार नाही की एवढं सुंदर वाटलं ना, ते शब्दात बोलताच येणार नाही. आणि खूप छान मंदिर आहे. खरंच तुम्हाला जमलं तर नक्कीच इथे येऊन व्हिजिट करा. आणि हे नीरपुतूर इथेच आहे, शिवलिंग बोलतात आहेत, आणि खूप आतमध्ये आहे ॲक्च्युली. पायी यावं लागतं त्यासाठी, मध्येच गाडी ठेवावी लागते. येतात गाड्या इथे पण खूप आतमध्ये आहे मंदिर. आणि इकडे तुम्ही बघू शकता झाडं वगैरे कसे, हे बघा पूर्ण सगळीकडे झाड आहेत, आणि मध्ये कौलारू असं घर आहे, तेच मंदिर आहे. तुम्हाला जमलं तर नक्कीच